ज्ञान व धर्मज्ञान दिले। अथ एकविंशोऽध्यायः। या संसार वर्तमानी उपजती जंतु कर्मानुगुणे आपुल्या आर्जवा पासोने सुख दुःखादी भोगिते। सिद्ध म्हणाले, ती स्त्री मृत बालकास जिवंत करा असा आग्रह धरून शोक करत होती। ब्रह्मचार्याने जीवनाची नश्वरता तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तुझा हा पुत्र पूर्णायुषी होईल असा आशीर्वाद नृसिंह स्वामींनी दिला आहे, तो खोटा होणार नाही अशी तिची श्रद्धा होती। तेव्हा ब्रह्मचारी यतीने तिला गुरूंच्या स्थानी जाण्याचा सल्ला दिला। मग पतिपत्नी त्या मुलाचे शव घेऊन औदुंबर येथे गेले। गुरुपादुकावर डोके आपटून तिने फार शोक केला। रात्रभर ती रडतच होती। पहाटे मात्र फार थकवा आला व तिला झोप लागली। तो स्वप्नात गुरु तपस्वी वेशात आले व मुलाच्या प्रेताला सर्वांगी त्यांनी भस्म फासले। मुलाला मी जिवंत करतो असे आश्वासन दिले। ती जरा वेळाने जागी झाली तेव्हा प्रथम तिने बाळाकडे पाहिले। हळूहळू त्याच्या शरीरात जीवनाचा संचार होत आहे असे तिला दिसले। हे खरे की खोटे तिचा विश्वास बसेना, पण मुलाने भुकेने जेव्हा टाहो फोडला तेव्हा तिची खात्रीच पटली। तिला प्रेमाने जो पान्हा फुटला तो काय सांगावा। त्यावेळी पतिपत्नींचा आनंद काय वर्णावा। रात्रीतच मग त्या दोघांनी गुरुपादुकांना स्नान घातले, स्वतः स्नान केले, पादुकांचे पूजन केले। गावात सकाळपर्यंत ही सुखद वार्ता ज्याच्या त्याच्या तोंडी झाली। ग्रामस्थांची त्या स्थानी रीघ लागली। लोक गुरूंची स्तोत्रे गाऊ लागले, त्या दंपत्याला धन्यवाद देऊ लागले। या अध्यायात प्रथम ब्रह्मचार्याने त्या स्त्रीला देहाची आसक्ती सोडण्यास सांगितले, पण तिची ममता फारच दृढ होती। तेव्हा त्या बालकाला पुन्हा जिवंत करून त्या दाम्पत्याचे जीवन सुखी केले। गुरु किती दयाळू व सामर्थ्यवान असतात हे या अध्यायात दिसून येते। अथ द्वाविंशोऽध्यायः। गुरुचरित्र कामधेनु सांगितले मज विस्तारोनु अद्यापि न थाय माझे मनो आणिक आवडी होत असे। सिद्ध पुढे कथा सांगू लागले। गाणगापुरात त्यावेळी 100 तरी ब्राह्मण कुटुंबे राहत होती। त्यात एक विप्र फार गरीब होता। त्याच्याजवळ एक म्हातारी म्हैस होती। गावातील दगड माती वगैरे वाहून नेण्याच्या कामासाठी तो ती म्हैस भाड्याने देई व जे भाडे मिळत असे त्यात आपले व म्हशीचेही पोट भरी। श्रीगुरु त्याच्या घरी रोज भिक्षेसाठी जात असत। एकदा असे ते भिक्षेला गेले होते। घरी म्हैस तशीच होती, तिला कोठे कोणी कामाला नेले नव्हते। ब्राह्मणाची पत्नी फार विचारात पडली। घरात धान्य वगैरे काही नव्हते। पती काही कामाला व कोठून तरी काहीतरी मागायला गेला होता। गुरुना तिने पती येईपर्यंत बसावयास सांगितले। बसण्यासाठी पाठ दिला। घरात काही नाही, काय करावे ही त्या स्त्रीची चिंता पाहून ते म्हणाले, गोठ्यात म्हैस आहे ना, तिचे दूध काढ, त्याचीच भिक्षा आम्हाला घाल। गुरुवर दृढ श्रद्धा असलेल्या त्या स्त्रीने खरोखरच म्हशीला दोहन केले। तेव्हा त्या म्हशीने तिला 2 भांडी भरून दूध दिले। ते तिने गुरुना अर्पण केले। त्यातील थोडे त्यांनी घरात ठेवले व थोडेसेच दूध प्राशन करून संगमावर स्वस्थानी गेले। ब्राह्मण घरी आला व त्याला फार आनंद झाला। मग त्या दोघांनी संगमावर जाऊन गुरूंची यथाविधी पूजा केली। श्री गुरूंनी त्या दाम्पत्याला आशीर्वाद दिला व त्याप्रमाणे त्या पतिपत्नींचे जीवन संतती संपत्तीने संपन्न झाले व ते सुखी झाले। तर श्री त्रयोविंशोऽध्यायः। इति श्री गुरुचरित्र गणगापुरी पवित्र ब्रह्म राक्षसा परत्र निजमोक्ष दिधला। सिद्ध म्हणाले, ज्या ब्राह्मणाच्या घरची म्हैस दूध देऊ लागली त्याच्याकडे दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे माती वाहून नेण्यासाठी म्हशीला न्यावे यासाठी कोणीतरी आले। तेव्हा ती वांझ व म्हातारी म्हैस दूध देते हे त्यांना कळले। त्यांना फारच आश्चर्य वाटले। आता म्हैस दुभती झाली आहे, तेव्हा तिला त्या कामाला मी कशी पाठवू असे त्या ब्राह्मणाने सांगितले। श्री गुरूंची कीर्ती सर्वत्र पसरली। त्या गावच्या अधिपतीलाही ती वार्ता
कळाली. त्याने प्रत्यक्ष येऊन पाहिले. त्याला फार आनंद झाला. तो संगमावर गेला व स्वामींना वंदन करून म्हणाला, स्वामी, आपल्यासाठी गाणगापुरात एक सोयीचा मठ बांधून देतो. कृपया आपण तेथे वस्ती करावी. त्याची विनंती मान्य करून स्वामी राजाने बांधून दिलेल्या मठात राहू लागले. गावात त्यांना अश्वत्थावर असलेला एक ब्रह्मराक्षस शरण आला. त्याला मानवरूप देऊन स्वामींनी त्याला संगमात स्नान करावयास सांगितले. त्याने तसे स्नान करताच तो दिव्य देह धारण करून मुक्त झाला. पुढे मठात येऊन राजा आपल्या परिवारासह स्वामींची सेवा करू लागला. स्वामींची कीर्ती इतर गावातही पसरली. त्या गावातले एक गाव कुमसी, तेथे त्रिविक्रम भारती नावाचा एक वेदज्ञ व तपस्वी ब्राह्मण राहत होता. तो नृसिंहाचा भक्त होता, पण श्री गुरुना तो मानित नसे. उलट त्यांची तो निंदा करीत असे. ही गोष्ट श्री गुरुना मनोमन कळली. अथ श्री चतुर्विंशोऽध्यायः. सर्व दळ दंडधारी तयात एक रूप हरी, भारती देखोनी विस्मय करी नमन करीत निघाला. पुढे काय कसे झाले असे नामधारकाने विचारले तेव्हा सिद्ध म्हणाले, त्रिविक्रम भारती आमची उगाच निंदा करतो. त्याच्याकडे जाऊन त्याचे मन निर्मळ करणेच योग्य आहे असे स्वामींनी राजाला म्हटले. तेव्हा राजाने गुरुना पालखीत बसविले आणि अनेक शिष्यांसह वाजत गाजत त्यांची पालखी कुमसी गावाकडे निघाली. त्या गावापाशी पालखी पोहोचली त्यावेळी तो वेदज्ञ त्रिविक्रम भारती नृसिंहाचे मनोमन ध्यान करीत होता. पण ते ध्यान काही त्याला जमेना. मूर्ती मनात स्थिरच होईना. आज आपले तप विफल झाले की काय असे त्याला वाटले. तो चिंता करू लागला. तोच त्याला पालखी दिसली. त्यावेळी असा चमत्कार झाला की सैनिक, घोडे, भोई, अनुयायी, भक्त सर्व मंडळी त्याच्या दृष्टीला नृसिंह रूपच दिसू लागले. तो गोंधळला. धावत धावत पालखीजवळ गेला. साष्टांग नमस्कार करून श्री गुरुना शरण जाऊन त्याने त्यांना भयंकर नृसिंह रूपाचा पसारा आवरून घ्यावा अशी विनंती केली. तेव्हा श्री गुरुनी त्याला सौम्य रूपात दर्शन दिले व विचारले, त्रिविक्रमा, दांभिकपणा म्हणजे काय रे? आपण स्वामीची दांभिक म्हणून निंदा केली होती. त्याची आठवण येऊन तो अगदीच लज्जित झाला व माझा उद्धार करा असे विनू लागला. तेव्हा गुरुनी त्याला फारच श्रेष्ठ असा आशीर्वाद दिला. हे पहा, हा तुझा शेवटचा जन्म. थोडासा दोष होता तो आता गेला. तू आता ईश्वराच्या रूपात मिसळून जाशील. तेव्हा त्यानंतर कुमसी येथेच त्रिविक्रम भारतीने राहावे व साधना चालू ठेवावी असे सांगून श्री गुरु गाणगापुरास परत आले. अथ श्री पंचविंशोऽध्यायः. हिंडत आलो अवघे राष्ट्र, आम्हा समान नाही नर, म्हणून दाखविती जयपत्र असंख्यात परियेसा. सिद्ध म्हणाले, बिदर नगराचा राजा यवन होता. तो क्रूर होता, हत्यारी होता. ब्राह्मणांचा उपमर्द करणारा असा तो कपटाने ब्राह्मणांना आपल्या दरबारात वेद पठण करण्यासाठी पाचारण करीत असे. त्यानं वेदाचे अर्थ सांगा असे सांगे. त्यातच यज्ञाच्या वेळी पशुहिंसा करतात ना, हा मुद्दा धरून तो ब्राह्मणांना हिणवीत असे. त्याचबरोबर जे ब्राह्मण उत्तम शास्त्रार्थ करणारे होते त्यांना तो वस्त्रे, भूषणे वगैरे देऊन त्यांचा मोठा सन्मान करीत असे. या सर्व गौरवामागे वेदांचे व ब्राह्मणांचे पावित्र्य नष्ट करण्याचा राजाचा छद्मी बेत होता. हे काही लोकांना कळत होते. ते वेदार्थ करीत नसत. मूर्ख ब्राह्मण मात्र आपल्याला येणाऱ्या वेदविद्येच्या घमंडीत जायचे. एकदा असेच 2 वेदवेत्ते ब्राह्मण बिदर येथे गेले. नगरातील लोकांनी त्यांना मानपत्रे दिली. नंतर त्या दोघांनी गावोगावी हिंडावे, ब्राह्मणांना वेदार्थाचे आव्हान करावे व कोणी न आल्यास तेथील विद्वानाकडून मानपत्र घ्यावे असा क्रम सुरू झाला. हिंडता हिंडता ते कुमसी गावात आले. त्रिविक्रम भारतीच्या विद्वत्तेची ख्याती त्यांनी ऐकली होती. तेव्हा ते त्याच्याकडे गेले, पण वादविवादास यावे असे त्याला आव्हान केले. त्रिविक्रमाने वाद न करण्याचा बेत केला होता, पण ते जयपत्र मागू लागले. तेव्हा आपण आपल्या सद्गुरूंकडे जाऊया असे म्हणून
तो त्यांना घेऊन गाणगापुरास श्री गुरुकडे आला.